जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला स्वप्न असतात. कुणाचं नोकरीचं, कुणाचं घराचं, कुणाचं संसाराचं. लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. माहेरचं कुटुंब डोळ्यात आशा घेऊन आपल्या लेकराला सासरे पाठवतं की तिला प्रेम, आपुलकी आणि सुरक्षितता मिळेल. पण जेव्हा तिचं लेकरं काही महिन्यातच सासरी छळाला कंटाळून आयुष्य संपवतं, तेव्हा आईवडिलांच्या हृदयावर विदीर्ण होते आणि समाजालाही प्रश्न पडतो की अजून किती मायबापांनी आपलं लेकरं गमवायची आहेत. अगदी असाच एक हृदयद्रावक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. अवघ्या 4 महिन्यापूर्वी विवाह केलेल्या 23 वर्षीय तरुणीने कौटुंबिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वाढदिवसाच्या आनंदानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूचा मार्ग तिने का स्वीकारला, हा प्रश्न आज संपूर्ण समाजाला अस्वस्थ करून टाकत आहे. जळगावमधील सुंदर मोतीनगर परिसरात राहणारी मयुरी गौरव ठोसर, वय 23 वर्ष, हिने 10 सप्टेंबर रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. अवघ्या 4 महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. संसाराची सुरुवात झाल्यानंतर इतक्या लवकर हा दुःखद शेवट झाल्याने माहेरच्यांवर शोकाकळा पसरली होती. मयुरीचा वाढदिवस 9 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. भावाने तिला वाढदिवसासाठी पैसे दिले होते आणि कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला होता. पण या आनंदानंतर फक्त एका दिवसातच तिचं आयुष्य थांबलं. 10 सप्टेंबर रोजी घरात कुणी नसताना मयुरीने गळफास घेतला. कुटुंबियांनी तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मयुरीचे वडील भगवान बुडुकले 11 सप्टेंबर रोजी जळगावात दाखल झाले. त्यांनी गंभीर आरोप करीत सांगितले की विवाहानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्या मंडळीकडून मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ सुरू झाला होता. या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. मयुरीच्या वडिलांनी पती, सासू, सासरे, धीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा त्यांनी ठाम पवित्रा घेतला होता. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयुरीचा विवाह 10 मे 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पडाळे येथील मूळ रहिवासी असताना जळगावच्या गौरव ठोसर यांच्यासोबत झाला होता. संसाराची गोड सुरुवात व्हावी अशी अपेक्षा होती, पण छळामुळे फक्त 4 महिन्यातच एका कोवळ्या जीवाला मृत्यूला कवटाळावं लागलं. हे केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर समाजासमोर उभा राहिलेला एक मोठा प्रश्न आहे. मुलींना अजून किती काळ छळ सहन करावा लागणार आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. घटना म्हणजे दादा तिला तसंच तकलीफ होती. ते 8 ते 10 लाखाची मागणी करत होते. ते पैसेच मागत होते सतत. मी तिला नेऊन घातले आणि ते म्हणायचे की आम्ही चांगलं वागू, पण त्यांनी चांगलं वागलं नाही. त्यांनी जे घात घालायचा तो घात घालून दिला आणि ते सतत म्हणायचे की तुझा बाप असा म्हणतो, तुझी आई अशी म्हणते, आमच्याबद्दलच तिला काही असं टॉर्चर करायचे. खूप त्रास दिला तिला त्यांनी आणि शेवटी मारूनच टाकले. त्यांनीच गळफास दिला. तुम्हाला काही तिने काही फोन करून सांगितलं नाही की मला त्रास होतोय बा असं काही? ती त्याच्याबद्दल नाही सांगितलं, कारण तिने तसं सांगितलं की म्हणे ते असं टॉर्चर करतात म्हणे आतून. पण मी काही असं स्पष्ट सांगत नाही म्हणे, कारण आई तुला पण तकलीफ होते म्हणे. बरं, तुमची आता काय मागणी आहे यामध्ये? त्यांनी तिघांना बी फाशी, चौघायला बी फाशी. असे लोक जगात नकोच. ज्या आईची पूस उजळली त्या जगामध्ये असं कोणालाच घडो ना. माझी तर गेली, पण कोणाचीच जाऊ ना, अशी मी तुम्हाला विनंती करते. बरं, तिला त्रास देणारे कोण कोण आहे घरामध्ये? त्रास देणारे तिचा जेठ, तिची सासू, तिचे सासरे आणि तिची बहीण. ते तिथून फोन करायची. आणि तिचा नवरा गौरव ठोसर, तिच्या मावश्या, त्या पण येत होत्या. एकाचं एक सांगत होत्या आणि त्याच्यावर टॉर्चर करत होत्या. दारू पेत होते ते दोघंही भाऊ, दारू पेत होते. त्यांना बायका आहे, त्यांनी लग्न केलेले आहे आधी. पण आम्हाला पोळ्याची पोरगी, कोणा पाटलाची पोरगी, त्यांनी आम्हाला समजू दिले नाही. पण दादा आम्हाला सगळे उघडकीस आलेले आहे. आणि त्यांना जशी माझी मुलगी एक गेली, पण मी त्यांच्या सगळ्यांना फाशी द्यावी अशी विनंती करते. तुमचं नाव काय? माझं नाव आशा भगवान बुडुकले. मुलीचे कोण आहे तुम्ही? मी मुलीची आई आहे. असं कोणासोबतच घडू नये अशी मी तुमच्याच पुढे विनंती करते. आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहून त्यांना उभंही दाराही ते उभं करू नये आणि पाणी सुद्धा देऊ नये असे मी तुमच्या पुढे आई सकाळी जसं हे तुटलं तसं त्यांचंही हो. रात्रीपासून त्यांचा फोन नाही, काही नाही. आम्ही रेल्वे स्टेशनवर झोपलो सगळे.
पण ते पळून गेले सगळे पण तिथं हजर राहिले नाही ते. पोलिसवाले म्हणतात की त्यांना अंदर केलं. 6 वाजे तिथं फोन आला, तिथं नाही आला, तिच्या देराचा आला म्हणे बा तुम्ही लवकर निघून या. त्याच्या अगोदर बी असं झालं, त्याचे फोन यायचे, मला निघून यायचे म्हणायचे. असं 3 वेळेस झालं. 3 वेळेस झाल्यानंतर त्यानं काय करायचं, इथं आल्यानंतर धिंगाणा करायचा. एक वेळेस तर आम्हाला दोघायला 10 वाजेला काढून दिलं त्यानं आणि पोरीला मारलं होतं. हां, माझ्या देखत मारलं होतं. मी एका पोलिसवाल्याने पकडलं आणि म्हटलं की साहेब म्हणलं मला रिपोर्ट द्यायचा, मी पोरीला तकलीफ देऊन राहिली. हां, तर त्याच्यानंतर बी मग ते म्हणे बा पोरगी यायला तयार आहे का? पोरगी यायला तयार नव्हती. मग आम्ही आमच्या नातेवाईकाच्या घरी राहिलो. तिथे रात्रभर राहिलो. सकाळी आलो. सकाळी त्यानं म्हटलं की बा तुमचे हातपाय तोडतो. मी फोन केला पोरी की बा तू इच्छा असं चालायची तर चाल. तर पोरी मला म्हणे की बा तू कुठे रे म्हणे, तू हातपाय तोडतो म्हणे. तो नवरा बी तिचा आणि भाऊ बी. आणि त्यानं काय केलं, बार मला काय केलं. बरं, मग काय तुमची आता काय मागणी याच्यामध्ये, काय तुमचं काय? त्यांनी मला 8 लाख रुपये घेतले. आता त्याने 8-10 दिवसाच्या अगोदर त्यांचं मेडिकलचे शेजारी मेडिकल, आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी त्या 7 लाख रुपये दिलेले. तर त्यानं मी म्हटलं सोनं करून देतो. नाही म्हणे, सोनं नाही, आम्हाला धंद्यासाठी पाहिजे म्हणे. आणि त्यानं धंद्यासाठी कोणती हळदीची मिरकुटाची कंपनी आहे, त्या कंपनीसाठी मागितले होते. म्हणलं बा चला वापस देतील. वापसचा हिशोब समजा ते काही बोललोच नाही आपण. आणि त्याच्यानंतर 3 वेळेस बैठकी बसल्या. 3 वेळेस बैठकी बसल्यानंतर मी त्याने सांगितलं की आम्ही चांगली वागू. इकडं आल्यानंतर ते काय करत होते, पोरीने काही आपल्याला सांगितलं नाही. आता यावेळेस ना तिच्या आईनं आहे ना तिला आणून घातलं की आम्ही लोखंडे हॉस्पिटलमध्ये मी 22,000 रुपये लावले तिला. त्याच्यानंतर अमृत हृदयालयामध्ये 6,000 रुपये लावले. त्याच्यानंतर चोपडे दवाखान्यात मी 5,000 रुपये लावले. लागल तर त्याचे सगळे फाईल. 7-8 दिवसापूर्वी काही वाद झाला होता का? नाही, त्यासह काही वादगीत त्या झाला का नाही झाला, आपल्याला मुलीनं सांगितलंच नाही ना दादा. मुलीनं सांगितलं असतं तर आपण म्हटलं असतं. पण मुलगी म्हणायची की तुम्ही फोनवर काही बोलत जाऊ नका, मी तिथं आल्यानंतर सांगितले. तर तिनं म्हटलं बी होतं की तुम्ही 2-4-8 दिवसानं ये जा. आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलो आम्ही, तर आम्हाला उडवाउडीची उत्तरं द्यायला लागली. साहेब काय म्हणणं पडलं त्यांचं? काय म्हटलं? त्यांचं म्हणणं पडलं की तुम्ही सकाळी या, सकाळी पाहिल्यात येईल. आणि त्यानं कोणतं म्हणतं नव्हतं, त्यांचीच बाजू पकडली. हां, त्यांचीच बाजू पकडली. आणि ते म्हणत होते की बा जसं त्या कोणतं आम्ही असा रिपोर्ट घेतला बा करून किंवा अकस्मात मृत्यू झाला बा तिचा. अकस्मात मृत्यू कसं काय झाला? हां, असा रिपोर्ट त्याला तो बी जबरदस्ती आम्ही दिल्यानंतर घेतला. आणि ते लोक आम्हाला त्यांच्यावर भरोसा राहिला नाही. बरं, तुमची आता काय मागणी आहे याच्यामध्ये? आमची मागणी मुलीला मारलं त्यालाही सुद्धा मारा. निपक्ष चौकशी. हां, निपक्ष चौकशी करून त्याला बी सुद्धा फाशी उतारवा, त्याला मारा. तुमचं नाव काय? याच्या पुढं जर आमच्या हातून काही घडलं तर त्याला जबाबदार ते पोलीसवाले राहतील. तुमचं नाव काय? माझं नाव भगवान कडबा बुडुकले. मुलीचे कोण आहे तुम्ही? वडील. माझी बहीण मयुरी भगवान बुडुकली. तिचे 3 महिने अगोदर लग्न झालेले होते. ती जळगावला दिलेली होती, एरिया काय सुंदरपूर. आणि 3 महिन्यापासून सतत तिला मारहाण, शिवीगाळ, आपणास्पद बोलणे हे चालू होते. आणि सतत पैशाची मागणी. तरी आमच्या परीने आम्ही 8 ते 10 लाख रुपये त्यांना दिलेले आहे धंदा उभा करण्यासाठी. आणि तरी मग आम्हाला काल 6:30 वाजता फोन आला बा, तिने आत्महत्या केली. पण ती आत्महत्या केली नाही, आत्महत्या त्यांनी केलेली. सर्व कुटुंब मिळून आत्महत्या केलेली. आमचा त्यांच्यावर 100% संशय आहे. आणि आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं नाही. म्हणजे कुत्या टाईप वागून दिली, कुत्या टाईप. आमची तक्रार घेतली नाही. ही तक्रार पाहिजे, तक्रार म्हणतात का आमचं? हे तक्रार म्हणतात का? ही तक्रार आहे का? आमचा 100% तपास अधिकाऱ्यावर संशय आहे. तुम्ही जेव्हा त्याला त्रास होत होता मध्यंतरीतून समजावून सांगण्याचा प्रयत्न नाही केला? 3दा बैठक, 3 वेळेस बैठक बसवली त्याला. काय नाते गोते पाहुणे बसवली. तर ते म्हणजे आम्ही चांगलं वागू आणि मध्यस्थीने आमचे गॅरंटी घेऊन जाऊ. तर आमच्या बुलढाणा येथील बबलू ठोसर यांनी त्यांची जिम्मेदारी घेतली होती. पण ती शेवटी अशी घटना घडली. बरं, तुमची आता काय मागणी आहे यामध्ये? मागणी आमची, त्यांना अटक करा, FIR दाखल करा त्यांच्यावर, पूर्ण कुटुंबावर आणि त्याच्या बहिणीवर. आणि जशी आमची बहीण गेली तशी त्यांनाही
ह्याची शिक्षा व्हावीच. तुमचं नाव? माझं नाव अनंता सुरेश मांडवेकर. मुलीचे कोण आहे तुम्ही? भाऊ. ठीक.